नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनानं जाहीर केली होती आणि त्यासाठी 36,585 कोटी रुपयाची तरतूद या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती मित्रांनो. आणि या कर्जमुक्ती योजनेमध्ये राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ होणार आहे. आणि या कर्जमुक्तीचे आता ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली अशा शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होण्यात येईल. आतापर्यंत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक माहिती दिली की आतापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 5,029 कोटी रुपये जमा केलेले, की ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली, आधार प्रमाणीकरण केलेले अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत 5,029 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आलेली. ज्या शेतकऱ्यांनी अशा बरेचसे शेतकऱ्यांचं मित्रांनो बँकेकडे कर्ज असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बँकेकडे ते गेले नाही आणि त्यांचे खातं बंद पडलं होतं, NPAमध्ये गेलेलं होतं. अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये चालू केलं आणि आधारी प्रमाणीकरण केलं आणि KYC केलेली अशा एकूण राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,29,000 कोटी रुपयांचं त्यांची रक्कमची कर्जाची जमा झालेली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळेस राज्याचे कृषी मंत्रीसुद्धा या ठिकाणी हजर होते. मित्रांनो, आतापर्यंत जर बघितलं तर 32 लाख थकीत हे कर्जदार होते आणि 11 लाख शेतकरी यांनी ही KYC पूर्ण झालेली आहे. 11 लाख शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली असली तरी पण बरेचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की मग आम्ही जर पूर्ण KYC कंप्लीट केलेली आहे, मग आमच्या खात्यावर का पैसे झालेले नाही. आतापर्यंत फक्त 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरच जवळपास 5,029 कोटी रुपये जमा झालेले आणि जवळपास शेतकऱ्यांनी जर 11 लाख शेतकऱ्यांनी KYC केलेली, मग आमच्या खात्यावर पैसे का जमा झालेले. मित्रांनो, पण त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात अडचणी आलेल्या आहे की जवळपास बरेचसे 18 ते 19 लाख आधार प्रमाणीकरण झालेले आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे पाठवले जाणार आहे. आणि बरेचसे शेतकऱ्यांचे मित्रांनो नावामध्ये दुरुस्ती असेल किंवा मयत शेतकरी असतील किंवा काही काही शेतकऱ्यांचे डबल नावं आलेले आणि असे जवळपास 12 लाख शेतकरी आणि या 12 लाख शेतकऱ्यांच्या ज्या काही याद्या बँकेनं गव्हर्नमेंटकडे पाठवल्या होत्या, अशा 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा गव्हर्नमेंटकडून बँकेकडे पाठवण्यात आलेले की त्यांच्या नावामध्ये काही घोळ आहे. ते नावामध्ये घोळ म्हणजे काही त्यांचे डबल नावं आलेले किंवा ज्या काही बँकेचे त्यांनी जे काही कर्ज उचललेले त्यांच्या त्या कर्जाच्या रकमेमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आहेत त्या बँकेकडे पाठवल्या गेल्या आहेत आणि त्या दुरुस्त झाल्यानंतरच लगेच त्यांच्या खात्यावर त्यांची KYC पूर्ण झाली असेल किंवा त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं. मित्रांनो, आतापर्यंत आपण जर बघितलं तर राज्यातल्या जवळपास 11 लाख शेतकऱ्यांनी KYC कंप्लीट झालेली आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जाणार आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या काही 11 लाखापैकी जवळपास 6,22,000 जे शेतकरी त्यांनी कर्ज माफीसाठी जे काही लागणारे निकष पूर्ण केलेले, मग KYC केलेली, आधार प्रमाणीकरण केलेले किंवा काहींचं बँकेतलं खातं बंद आहे असं बँकेतलं खातं त्यांनी चालू केलेलं आहे, आधार लिंक केलेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 22,029 कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळालेली. आणि जे काही शेतकरी राहिलेले हे सुद्धा या महिन्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातील. म्हणजे ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मित्रांनो, आपण जर बघितलं की या थकीत कर्जाचा आकडा जवळपास 36,585 कोटी आहे आणि जे आपल्या काही राज्यातील शेतकरी जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये असे पात्र झालेले असे 56 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, असंही त्यांनी पुढे सांगितलं की जे शेतकरी काही रेग्युलर असतात म्हणजे त्यांनी प्रत्येक वर्षी म्हणजे पैशाचं नवजून केलेले, आपला भरणा नवजून केलेले अशा शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन अनुदान म्हणून त्यांच्यावर बी अन्याय व्हायला नको, त्यामुळे सरकारनं त्यांच्यासाठी सुद्धा एक 50,000 रुपयाची
एक प्रोत्साहन अनुदान जाहीर केलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा आता 50,000 रुपये अनुदान टप्प्याटप्प्यानं त्यांच्या खात्यावर सुद्धा जमा केलेले. आणि जे काही शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जच फक्त जे काही शेतीसाठी घेतलेलं आहे, त्यात विहिरीसाठी घेतले असेल की जनावरं गोठा यासाठी कर्ज असेल ते वगळता फक्त पीक कर्ज म्हणून सनी घेतलेले अल्प मुदतीचे असेल किंवा दीर्घ मुदतीचे असेल, या 2 लाखापर्यंतचं कर्ज पूर्ण माफ होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, समजा उदाहरणार्थ एका शेतकऱ्यानं 2 लाख रुपये कर्ज काढलं असेल आणि त्याची व्याजबद्दल मिळून जर जवळपास समजा 2.5 किंवा 3.5 लाख रुपये होत असेल, तर वरचं कर्ज भरल्यानंतर शासन या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळाली. आणि असं राज्यातली जवळपास 56 लाख शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आणि त्यासाठी या राज्य सरकारनं अर्थसंकल्प 2026मध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि 36,585 कोटी रुपयाच्या तरतूदमधून राज्यातील पूर्ण शेतकऱ्यांना हा 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा 2019मध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता होती. पण शेतकऱ्याचा रेठा आणि काही शेतकरी नेत्यांना आंदोलन केलं, त्यामुळं या सरकारनं एक झुकत होऊन पुन्हा या शेतकरी नेत्याच्या पुढं झुकत होऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 आणि 2017मध्ये लाभ घेतला होता, अशा सुद्धा पात्र शेतकऱ्यांना एक 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचं ठरलं. अगोदर मित्रांनो, या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचं दिले जाणार होते. एखाद्या शेतकऱ्यांनी जर 2019 आणि 2017 जर लाभ घेतला असेल आणि त्यांचं जर 2 लाखापेक्षा जर जास्त कर्ज असेल, अशा शेतकऱ्यांना हे सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार होतं आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरायची होती. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेट्यामुळं पुन्हा सरकारनं या दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज थकीत कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता. अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती देण्याचं त्यांनी ठरलंय. ज्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा वरील रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम 2 लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि अद्यापर्यंत असं मित्रांनो की बऱ्याचशा लोकांचे खातेमध्ये त्यांनी कर्ज असल्यामुळे बँकेत कसल्याही प्रकारचा व्यवहार केलेला नाही आणि त्यांचे खाते NPAमध्ये गेले, ते खातं बंद होतं. त्यामुळं अजून बऱ्याचशा लोकांनी शेतकऱ्यांनी ते खातं चालू केले नाही. शेतकऱ्यांनी जर आता आधार प्रमाणीकरण करून खातं चालू केलं आणि ज्या शेतकऱ्यांच्या आता याद्या ग्रामपंचायत लावलेल्या, बँकेत लावलेले आणि मोबाईलवर सुद्धा आलेले मित्रांनो, या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत कोणी KYC केले नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि KYC करणं जरुरी आहे. आतापर्यंत जवळपास 11 लाख शेतकऱ्यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांनी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत KYC केलेली. ते 11 लाख शेतकऱ्यापैकी आतापर्यंत मित्रांनो जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांना ही कर्जमुक्ती मिळालेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहे, कारण त्यांनी पूर्ण जे काही निकष होते KYC आधार प्रमाणीकरण केलेले आहे. आणि या 6,22,000 शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या जवळपास 5,029 कोटी रुपये जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले. आणि जे काही शेतकरी राहिलेले ते जवळपास म्हणजे आतापर्यंत 18 ते 19 लाख शेतकऱ्यांनी KYC केलेले, आधार प्रमाणीकरण केलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर सुद्धा टप्प्याटप्प्यानं पैसे पाठवले जाणार आहे. आणि त्यांनी पुन्हा एक सांगितले, या महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 80% हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार आहे. आणि राहिलेले जे 20% लोक आहेत, ते 20% लोक असे की ज्यांचे काही दुबारा नावं असतील, त्यांनी KYC केले नसेल, आधार प्रमाणीकरण केले नसेल किंवा त्यांचं अकाउंट लॅप्स झालेलं असेल, म्हणजे जे काही त्यांच्या अकाउंटमध्ये त्रुटी असतील, या त्रुटी काढल्यानंतर जे काही 20% लोक राहतील, या 20% लोकांच्या खात्यावर सुद्धा पैसे पाठवले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे असे बरेचसे काही शेतकरी ते त्यांनी त्यांच्या या पहिल्या 1-2 याद्या जाहीर झालेल्या आहे अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या, त्या योजनेचा आतापर्यंत त्यांनी KYC केलेली नाही. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी जागरूक होऊन
आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची लिंक करणे, KYC करणे आणि KYC केल्याचं जे प्रमाणपत्र असेल तुम्हाला ते बँकेत द्यावं लागणार आहे आणि त्याच नंतर तुम्हाला या पुण्यश्लोक आहिले देवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर KYC पूर्ण केली तर लवकरच त्यांना याचा फायदा मिळू शकतो. आणि मित्रांनो, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे. आतापर्यंत बऱ्याचशा याद्या आलेल्या आहे आणि काही शेतकऱ्यांच्या 2 याद्या आलेल्या नाही. तर अशा काही शेतकऱ्यांना घाबरून जायचे काम नाही, कारण ही कर्जमुक्ती 3 टप्प्यामध्ये टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहे. म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांचं सुद्धा लवकरच यादी येतील आणि त्या यादी आल्यानंतर आपलं नाव बघितल्यानंतर त्यांनी KYC करणं जरुरी आहे आणि KYC झाल्यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आणि आतापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी KYC कंप्लीट केलेले आहेत. दरम्यान राज्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिलेले आहेत. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. म्हणजे आधार प्रमाणीकरण केलेले, मोबाईल नंबर त्यांना अपडेट केलेले बँकेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये जमा झालेले आणि उर्वरित जे काही शेतकरी आहे यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच या ठिकाणी पैसे जमवणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रक्रिया या पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार आहे आणि जवळपास या महिन्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे हा जो महिना चालू आहे ऑगस्टच्या शेवटपर्यंत जवळपास 80% शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे आणि जे काही 20% लोक राहिले ज्यांच्या त्रुटी असतील त्या त्रुटी. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. कर्जमाफीसाठी पात्र 11,000 शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे बाकी आहे. बोटाची ठसे जुळत नसल्यानं ही अडचण उद्भवली आहे. वाशिम जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा फटका बसलाय. आधार प्रमाणीकरण रखडल्यानं हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीतीही व्यक्त केली जाते. की त्यांनी अद्याप काढलेले नाही आहे, म्हणजे ज्यांचं खातं काही लॅप्स झालेलं असेल, NPमध्ये गेलेलं असेल, KYC केलेली असेल किंवा त्यांचे नावं डबल बँकेतून शासनाकडे पाठवण्यात आलेले असे 12 लाख शेतकऱ्यांची ज्या याद्या आहेत त्या परत सरकारने बँकेकडे पाठवलेले आणि बँकेकडून दुरुस्ती झाल्यानंतर म्हणजे त्यामध्ये त्यांचं आधार प्रमाणीकरण नाही किंवा ज्यांनी जे काही बँकेकडून पीक कर्ज घेतलं होतं, क्राफ्ट लोन घेतलं होतं त्यामध्ये तफावत आहे. काही जणांवर समजा 50,000 आहे त्यांचं 1 लाख दाखवलं किंवा एखाद्याने 1 लाख रुपये जर कर्ज असेल तर ते 60-70 हजार म्हणजे कमी दाखवलेलं असा घोळे किंवा डबल याद्या आलेल्या आहेत किंवा काही नावामध्ये घोळे अशाच याद्या दुरुस्त करण्यासाठी सरकारनं पुन्हा ह्या 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या ह्या आपापल्या बँकेकडे पाठवल्या असेल. ज्या बँकेचे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल त्या दुरुस्तीसाठी या याद्या बँकेकडे पाठवलेले आणि या बँकेच्या दुरुस्ती झाल्यानंतर हे काही जे शेतकरी आहे त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर नावात असेल किंवा रकमेमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरात लवकर रक्कमा जमा होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि अद्यापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांचे 2,56 लाख शेतकरी या ठिकाणी जवळपास पात्र झालेले आहेत, या शेतकऱ्यांच्या पूर्ण त्रुटी होईल, त्यांच्या पूर्ण KYC होईल अशा सर्व शेतकऱ्यांना पुण्यश्लोक देवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत हा लाभ मिळेल. त्यामुळे जे काही शेतकरी असे आहेत की ज्यांचे काही आधार प्रमाणीकरण झाले नाही, KYC झाले नाही, ज्यांचं काही खातं बंद आहे बँकेत, त्यांनी NPमध्ये खातं गेलेलं ते अजून चालू केलेलं नाही, अशा शेतकऱ्यांनी खातं चालू करण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि KYC झाल्यानंतर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण जी काही 2 लाखापर्यंतची रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त कर्ज काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना जी वरील रक्कम भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये हे सरकारतर्फे जमा केले जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा मिळणार आहे. कारण 2017मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी आणली होती. या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे आणि 2019मध्ये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे दोन्ही जरी या योजनेचा लाभ घेत असेल तरी पण तिसऱ्या वेळेस या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे 2 लाखापर्यंत. पूर्वी या शेतकऱ्यांना या माफीतून वगळलं होतं, पण शेतकऱ्याच्या रेट्यामुळं आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि शेवटी या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा तिबारा कर्जमाफीमध्ये घेण्याचं सरकारनं ठरवलं आहे आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. फक्त त्यांनी आता KYC करणं जरुरी आहे, कारण बऱ्याचशा लोकांचे खाते 2017ला काहीला कर्जमाफी मिळाली नव्हती, 2019ला कर्जमाफी मिळाली नव्हती. असे काही शेतकरी आणि त्यांनी बँकेकडे डुंकूनही बघितलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे खाते बंद झालेले NPAमध्ये गेलेले. अशा शेतकऱ्यांनी आता आपलं ते काही ज्या बँकेतून आपण कर्ज घेतलेले ते खातं यांना चालू करणं जरुरी आहे आणि KYC झाल्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी दिल्या जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि यासाठी सरकारनं 2001 अर्थसंकल्पामध्ये जवळपास 36,585 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील पूर्ण शेतकरी या योजनेमध्ये बसणारे जे काही 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे अशा सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी मिळणार आहे. आतापर्यंत जर बघितलं आपण राज्यातल्या पूर्ण राज्याच्या 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि 6,22,000 शेतकऱ्यांची काही कर्जमाफी मिळाली त्यासाठी सरकारनं 5,029 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरात लवकर रक्कम जमा होणार आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 18 ते 19 लाख शेतकऱ्यांनी जवळपास म्हणजे 50% शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण या ठिकाणी केलेलं आहे, KYC केलेली आहे. पण त्याच्यात काही दुरुस्ती असल्यामुळं त्याच्यातल्या काही शेतकरी 12 लाख शेतकऱ्यांची यादी या बँकेकडे पाठवल्या, त्यांच्या नावावर दुरुस्ती होईल आणि दुरुस्ती झाल्यानंतरच लवकरच शेतकऱ्यांना या खात्यावर त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाईल आणि त्यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. त्यामुळं असे बरेचसे शेतकरी आहे की बरेचसे शेतकऱ्यांचे अद्यापर्यंत काही नाव आलेले नाही, त्यामुळे ते वारंवार त्यांना एक चिंता वाटते की आपलं नाव येतं किंवा नाही, किंवा आपलं नाव कशामुळे वगैरे केलं. पण असे शेतकरी काळजी करायचं काम नाही, कारण ही योजना ही टप्प्याटप्प्याने राबवली जाते. एक यादी, दुसरी यादी, तिसरी यादी अशा टप्प्याटप्प्याने यादी येते. पहिल्या यादी जर नाव आलं नसेल तर शेतकऱ्यांनी काही घाबरायचं काम नाही, त्यांचं नाव दुसऱ्या यादीत येईल आणि यादीत नाव आल्यानंतर त्यांनी KYC करणं जरुरी आहे. KYC केल्यानंतरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण लाभ दिला जाईल. त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं मोठी तरतूद केलेली आहे आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून काही शेतकरी वगळण्यात येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं काम नाही. या यादीत जरी नाव आलं तर दुसऱ्या यादीत नाव येऊ शकतं, दुसऱ्या यादीत नसेल तर तिसऱ्या यादीत नाव येऊ शकतं. आणि आतापर्यंत ज्या काही 11 लाख शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यातले फक्त आतापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांनाच कर्जमुक्ती मिळालेली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे आलेले आणि आमच्या खात्यावर का पैसे आलेले अशा बरेचसे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, यात कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं काम नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं टप्प्याटप्प्यानं प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे दिले जाणार आहे आणि ही योजना टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये जवळपास या महिन्याच्या शेवटपर्यंत 80% काम पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि राहिलेलं 20% काम म्हणजे जे कोणते शेतकरी आहे त्यांच्या नावात दुरुस्ती करणं जरुरी. त्यांचे नावं डबल आलेले किंवा त्यांच्या आडनावामध्ये फरक आहे, नावात फरक आहे, 2 वेळेस नाव आले किंवा ज्यांनी जे काही बँकेकडून उचल केलेली आहे पीक कर्ज म्हणून त्याच्यामध्ये तफावत आलेली आहे, अशा याद्या महाराष्ट्र शासनाने या बँकेकडे पाठवलेल्या आहे. बँकेकडून त्यांच्या दुरुस्ती झाल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे असा कोणताही एकही शेतकरी त्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत सुटणार नाही. पण जे काही शेतकरी अद्यापर्यंत कोणी KYC केली नसेल
कोणाचे खातं बंद आहे. कारण ही योजना बरेचसे शेतकरी 2017चे सुद्धा यामध्ये थकीत आहे, 2019चे सुद्धा थकीत आहे, 10 वर्षापासूनचे शेतकरी या ठिकाणी थकीत आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि ज्यांचे 2017पासून काहीचे खाते बंद आहे, त्यामुळे तो शेतकरी त्या बँकेकडे गेला नाही, त्यांचं खातं बंद आहे, त्या शेतकऱ्यांना आता खातं चालू करायला पाहिजे. आणि आधार प्रमाणीकरण आणि मोबाईल नंबर ही KYC केल्यानंतर खातं चालू होईल आणि त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा 2 लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. आणि उर्वरित रक्कम या शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतः जाऊन भरावी लागणार आहे आणि 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.